नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो म्हणजे व्हिडिओ बघून बरेच लोक मला विचारतात की शेळ्या कोण सोडतंय, शेळ्या कोण चारतंय. मीच चारत असतो शेळ्या, मीच ओळतो. कारण आपलं हे एक अर्धबंदिस्त शेळीपालन आहे मित्रांनो. अर्धबंदिस्त म्हणजे सकाळी त्याला चारा वगैरे करून दुपारी 2:30-3 वाजेपर्यंत. आता उन्हाचे दिवस भरपूर येतं, कारण ऊन तीव्रता वाढलेली आहे उन्हाची. आणि त्याच्यामध्ये दुपारी सोडत नसतात मित्रांनो, कारण दुपारी 2ला 1ला जर सोडले तर भरपूर उन्हाची तीव्रता असते, त्याच्यामध्ये जनावरं बिमार पडण्याची शक्यता असते. सांगायचा मुद्दा एकच आहे मित्रांनो, की अर्धबंदिस्त बकरी पालनमध्ये सकाळी आपण त्याला चारा देऊन दुपारून ऊन हलकं झालं की त्याला थोडंसं फिरवतो, जेणेकरून ते एका ठिकाणी राहून बोर होणार नाहीत आणि थोडंसं फिरल्याच्यानंतर फ्रेश होतात, जराशा चरतात. कारण या दिवसामध्ये खायला काही विशेष त्याला नसतं मित्रांनो, पण हिंडतात फिरतात, काही खातात. बाबळीच्या शेंगा खातात, काही थोडं वाळलेलं याचं गवत खातात, किंवा एखादे हरभऱ्याचं शेत असेल, गव्हाचं शेत असेल, ज्वारीचं शेत असेल, रिकामं झालेलं असेल, त्याच्यामध्ये मिळते खायला मित्रांनो. आपण जास्त वेळ सोडत नाहीत. आपण सरासरी 3 ते आज तर 3:30 वाजले सोडायला, 3 ते 6 म्हणजे ऊन जरा कमी होते आणि आपण त्याला सोडतो. आणि मी स्वतः चारतो मित्रांनो. कारण बकरी पालन हा विषय असा आहे की मार्केटमध्ये बकरीच्या मटणाला तर चांगला भाव आहे, पण बकरी सोडायचं म्हणजे ही प्रत्येक माणसाला खूप कमीपणा वाटते मित्रांनो. बकरी चारणं म्हणजे सांगूच वाटत नाही. परंतु मी या मताचा आहे मित्रांनो, की बकरी ही चारायला पाहिजे. किंवा कुठलंच काम मित्रांनो छोटं नसते. कुठलंही काम करा, काम करत असताना ज्या कामामधून आपली उपजीविका होती मित्रांनो चांगली, ते काम कधीच आपल्यासाठी छोटं नसतं मित्रांनो. म्हणून काय करा म्हणून मी स्वतः बकऱ्या चारतो मित्रांनो, सोडतो. आणि हे जे असे महत्त्वाचे आणि आनंदाचे क्षण असतात ते मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडतो मित्रांनो. कारण कसं आहे, हे दिवस पुन्हा येत नाहीत आणि मग नंतर बघायला मिळत नाहीत मित्रांनो. म्हणून हे दिवस हे जे क्षण आहेत हे टिपून ठेवायचे. कधी मध्ये बघता येतं, इथून पुढं आपलं वय वाढत जाणार मित्रांनो, अशी काही कामं आपल्याच्यानं होणार नाहीत. म्हणून या गोष्टी करत राहायच्या मित्रांनो. चला, सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, की स्वतः बकऱ्या चारतो, स्वतः या गोट फार्मचं हे करत असतो मित्रांनो. आमच्या मॅडम आणि मी दोघंजणं करतो. जे काही त्याच्यामध्ये संघर्ष करायचा ते त्या दोघा जणांचं चालू असते मित्रांनो. चला ठीक आहे, भेटू मित्रांनो.